काय रे विठोबा, एवढा गप्प गप्प काय? बोल ना काहीतरी. ल्युसी, पहिल्यांदा चोरून भेटण्यात किती मजा यायची नाही? 2 दिवसांनी मजा संपणार. हो ना, मला तर खरंच वाटत नाहीये. पण 2 दिवसांनी सारं काही संपणार. 2 दिवसांनी आपल्या प्रेमाचं रूपांतर पाव किलो तोंडली, अर्धा किलो भेंडी, 2 रुपयाच्या मसाल्यात होणार. लुसी, लग्नानंतर आपल्याला रेशन कार्ड काढावं लागणार. याचा आपण जेवणार काय? हो. नवीन रेशन कार्ड. कुटुंब प्रमुख विठोबा श्रीपत पावसकर, ल्युसी विठोबा पावसकर. हे विठोबा बरोबर ल्युसी हे नाव चांगलं नाही वाटत नाही? मी तुझं नाव बदलतो. आजपासून तू लता विठोबा पावसकर, लविपा. चालेल? हो चालेल. नाव बदलल्यामुळे आपलं प्रेम थोडंच ना कमी होणार आहे? नाही नाही, ते कदापि शक्य नाही. तुम्ही विठोबाला कल्पना दिलीत? अगं कुठल्या तोंडाने सांगू त्याला तू या घरात येऊ नकोस म्हणून? पोटच्या पोरासारखं वाढवलं ना मी त्याला. हो, मग त्याची पोरं सुद्धा आता तुम्हीच वाढवणार आहात की काय? तू बाई माणूस असून तुझ्या काळजात मायेचा अजिबात ओलावा नाही, कारण तू निपुत्रिक आहेस. निपुत्रिक. काय? तुम्ही मला निपुत्रिक म्हणालात? मला नाही, आत्ताच्या आता मी हे घर सोडून निघून चालले मी. अण्णा, मी एवढा होतो तेव्हा तुम्ही मला इथं आणलं. वडिलांनी घराच्या बाहेर काढलं, पण तुम्ही मला वडिलांच्या मायेनं वागवलं. माझं शिक्षण पूर्ण केलं. सर्व परीने मदत केलीत मला. तुम्ही आणि काकूनी मला आई वडिलांची उणी कधीच वाचू दिली नाही. या चाळीच्या सावलीत मी लहानाचा मोठा झालो. त्या चाळीत लग्न झाली. वराती आल्या गेल्या. त्या वरातीत मी नाचलो गायलो. मलाही वाटलं होतं माझं कधी लग्न होईल, मी माझी सुद्धा वरात वाजत गाजत या चाळीत येईल. मी म्हटलं आपलं नशीबच खोटं. अण्णा, मी परत धर्माच्या मुलीशी लग्न करतोय म्हणून मला आशीर्वाद घ्यायला या चाळीत याला परवानगी नाहीये. पण तुम्हाला मात्र मला आशीर्वाद द्यायला यावंच लागेल. अण्णा, येईन बेटा, अवश्य येईन. देव तुझ्या पाठीशी आहे. अण्णा, अंकल, अण्णा आलेत. अरे ये अण्णा, या. बस मारे. ह्या टाइमात काय अर्जंट काम काढले का रे? हा, अर्जंटच आहे. लुसी, चाय टाक मागो. हो. आजकाल तुला शब्द दिला मी, पण तो आज खोटा व्हायची वेळ आली. काय झाले? लुसी आणि विठोबाचं लग्न झालं तर बिचारे दोघही फुटपाथवर येतील. म्हणजे? अरे माझ्या बायकोचा विरोध आहे या लग्नाला. तिनं मला विठोबाला तसं सांगायला सांगितलंय. मग आता काय करूचे? तीच मी तुला रिक्वेस्ट करायला आलोय. काय? हेच की लग्न झाल्यानंतर त्या दोघांना इथेच राहू दे. अरे हे मी लुसी किती वेळा सांगितले. हे सगळे असं हे कोणाचे असा बाबा? लुसीचेच ना. माका कोण असा लुसी शिवाय दुसरे? पण ऐकत नाही ना. पण का? आता काय सांगूचे? अण्णा, विठोबाने आणि मी जेव्हा लग्न करायचं ठरवलं ना, तेव्हाच ठरवलं की आमचं स्वतःचं असं एक घर बांधायचं. आता अंकलच्या घरी राहिलो तर ते घर जावे म्हणून आमच्याकडनं भाडं घेणार नाहीत आणि पैसे न देता राहणं हे आम्हाला पटायचं नाही. विठोबाला आता चांगली नोकरी आहे. पुढे मागे काय करायचं ते बघू, पण लग्नानंतर आम्ही इथे राहणार नाही एवढं मात्र निश्चित. छोटू भाई आपणच का? आपण कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही. मी विठोबाचा काका कृष्णा. ओ हो हो हो, या या या, जयरामजी की. बसा बसा बसा. बोला, कसं काय येणं झालं इकडे? पण त्याआधी मला असं सांगा, काय घेणार? चहा, कॉफी? नाही, ते नंतर घेऊ, पण आधी जरा महत्वाचं बोलायचं. बोला ना. विठोबा लग्न करतोय हे तुम्हाला माहिती असेलच. हो, तसं त्याने मला सांगितलं होतं. पण एक प्रॉब्लेम झालाय. पैशाचा ना. काळजी करायचं काही कारण नाही, मी आहे ना. नाही, प्रश्न पैशाचा नाही, जागेचा आहे. तो कसं काय? काय आहे, लग्न झाल्यानंतर तो आमच्याकडे राहू शकणार नाही. असं
विठोबा म्हणतोय नाही, असं माझी बायको म्हणते. ते का? कारण तो ख्रिस्तव मुलीशी लग्न करतोय ना. मग तुमचा काय विचार आहे? माझं काहीच म्हणणं नाही हो. आजकाल जात धर्म कोण बघतय, आणि प्रेमात तर सगळंच माप असतं. पण माझ्या घरवाल्याची मी समजूत घालू शकत नाही. छोटू भाई, त्या पोराला मी एवढासा असल्यापासून वाढवतोय. त्याला कसा काय मी घराच्या बाहेर काढू? त्याची काही काळजी करू नका. अहो मी आहे ना. अरे त्या कुसुफिल्मचे पैसे आले काय? भरपूर पैसे बाकी आहेत. कधी मिळणार कोणाच ठाऊक. बहुतेक पैशाला आहुती द्यावी लागणार. काय विठोबा शेठ, काम जोरात चाललेलं दिसतंय. शेट्टी, तुम्ही एवढ्या सकाळी इकडे? हो, म्हटलं बघूया नवरदेव काम करतायत की काय करतायत म्हणून. परवा लग्न करतोस म्हणे. काय रे, हनीमूनला कुठे जाणार आहेस? आमचा कसला हनीमून शेठजी? आमचा चाळीतच हनीमून. अण्णांच्या खोलीत पार्टिशन टाकणार बस. तुझी राहायची व्यवस्था केली आम्ही. कुठे? अरे इथेच तुझ्यासाठी आम्ही एक खोली रिकामी करून देणार तुला. अहो पण पण नाही आणि बिंड नाही. तुला एक सांगतो, या धंद्यामध्ये ना कोणीतरी माणूस 24 तास इथे लागतो. तू जर इथे राहिलास ना तर माझी धंद्याची आणि तुझी राहण्याची अडचणी दूर होईल. दुसरं काय विठोबा, तुला तिथं राहण्याची सवय, पण तुझ्या बायकोला तिथं राहणं अवघडल्यासारखं होईल. मग राहशील ना इथे? ठीक आहे, मी राहायला तयार आहे. हे बघा, तुम्ही दोघंही स्वेच्छेनं एकमेकांशी विवाह करण्याचा निर्णय घेतात, हे जर तुम्हाला मान्य असेल ना तर यावर झकासपैकी सह्या करा. नाही, थांबा. आता काय झालं? नाही काय, कोर्ट मॅरेज आहे ठीक आहे, पण जरा मंगलाष्टक वगैरे. अरे आता इथे कुठले मंगलाष्टक? कुठली म्हणजे काय, एका टेप करून आणलंय ना, याचा केवढा मोठा आवाज असणार आहे. अरे पण आता मंगलाष्टक म्हटली की ते अंतरपाठ वगैरे सगळं आलंच की. मला आधी सांगायचं नाही का? मी गोडांमधनं मांजरपाट आणला असता. गप रे. मी आता हार घालू का? याला लग्नाची घाई. गप्प बसरा. कोट काढ. अंतरपाठ म्हणून? हा बाबा, डोकं काय चाललं घाऱ्या लागतं. तू पण. हा. साहेब जरा पकडाव. कोण मी? चला ऑन करतो. बघू नका, एकमेकडे बघू नका. शुभमंगल सावधान. आवाज येतो ना? शुभमंगल सावधान. आयशा एकमेकाला. चला सह्या करा बघू. हो, सही करतो. हा, आता छोटूबाईंकडे तुमच्या हनीमूनची व्यवस्था केलेली आहे. कशाला? लाजला. ढकल पायाने. ये आता. असं एकदम आत नाही जायचं, आधी नाव घेतलं अहो, पाहिजे. सकाळपासून नावच घेतोय, असं काय करताय? ते तिचं जुनं नाव. आता तिच्याशी लग्न झालं ना तुझं, ते नाव घेऊ खाण्यात. अहो पण मला ही पद्धत ठाऊक नाही. मी सांगतो, आपल्या घरून आहेत ना, त्यांचं लग्न झालं असतं तर त्यांच्या बायकोने नाव कसं घेतलं असतं? कसं? फॉरेनची साडी नेसून गेले होते सिनेमा पाहायला. फॉरेनची साडी नेसून गेले होते सिनेमा पाहायला. एक नंबरचे बावळट घालून आणा, लाज वाटते नाव घ्यायला. आता तू लेसी. घे. पंढरपूरचा विठोबा मला मुंबईत पावला आणि दुधाच्या लाईनीत विठोबा बरोबर संसार सूर लावला. आता तू कुठे चाललास? आधी नाव घे. हो घेतो. दुधाच्या लाईनीत नजरानजर झाली. दुधाच्या लाईनीत नजरानजर झाली. लुसीची लता होऊन विठोबाच्या घरी आली. जातो अजून. कडी लावूया, नाही तर बायकावर यायच्या. हॅलो, बेल तर चालू आहे. हॅलो. अहो असं काय करताय? ती चर्चची बेल वाजली. हा, तुम्हाला काय म्हणालीस? अहो म्हणजे काय, आता सगळ्या गोष्टी हिंदू पद्धतीनुसारच व्हायला हव्यात. अच्छा, दुधाच्या केंद्रावर ठीक होतं. शाणी आहेस. आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये आणखीन एक पद्धत असते. कोणती? सांगतो ना. अहो फोन घ्या ना. चर्चची घंटा वाजते. नाही हो, फोन वाजतोय. फोन वाजतोय नेमका याच वेळेला. हॅलो. कोणाचा फोन होता? रॉंग नंबर ग. म्हणजे छोटू ड्रेसवाला पाहिजे. मला काय माहिती छोटू ड्रेसवाला. अहो म्हणजे आपलाच नव्हता का तो?
हा अरे बापरे अरे बापरे. हॅलो हॅलो कोण बोलत नाहीये. असं काय करताय तुम्ही? कट केलात ना फोन. अरे हो विसरलोच होतो मी. बोनीलाच गिराईक पळालं. भटजींनी चांगला मुहूर्त सांगितला नव्हता. बोनीच होत नाहीये व्यवस्थित. आपण आपली बोनी करूया. बोनी बोनी कपूरचा फोन. हॅलो हा करेक्ट. छोटूलाल मगनलाल ड्रेसवाला. मी त्यांचा मॅनेजर बोलतोय. काय सेवा करू आपली? काय कसं वाटलं? काय काय म्हणालात? बजरंगाला गधा पेलवत नाहीये? अहो मग बजरंग बदलून टाकावं. असं काय करताय? काय तो प्रोड्युसरचा माणूस आहे? नको नको त्याला नका बदलू. गधाच बदलून टाका. आणखी काय बदलायचं आहे? काय लढाई करताना रावणाचं एक तोंड तुटलं? खरं तुटलं की खोटं तुटलं? खरं आहे ना. मग चालेल. तुम्ही असं करा त्या जागी घडत 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 कोताचं तोंड लावून टाका. नाही चालेल. तेच पाहिजे. बरं सकाळी घेऊन येतो. हा काय रात्री 2ची शिफ्ट आहे? मग गाडी पाठवा की. सगळ्या बिझी आहेत गाड्या. बर येतो. काय करणार अडला हरी. हो हो येतो. हो हो येतो नक्की येतो. लता प्रभू रामचंद्र हनीमूनच्या पहिल्या रात्री आपल्या दोघांची सत्व परीक्षा बघतोय. काय झालं? काय 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 हनीमूनच्या पहिल्या रात्री मला रावणाची गदा आणि बजरंगाचं तोंड घेऊन जायचंय. बजरंगाची गदा आणि रावणाचं तो. तेच ग. पण मला आत्ताच्या आता रात्री जायचंय. पण उद्या सकाळी आणतो असं का नाही सांगितलं? अगं त्यांची रात्रीची 2ची शिफ्ट आहे ग. आणि मी नाही गेलो तर शिफ्ट कॅन्सल होईल. त्यांचं भरपूर नुकसान होईल. मला जावं लागेल. लता मी येईपर्यंत झोपू नको. मी आत्ता पोहोचून आलो बघ. रावणाचं तोंड आणि बजरंगाची गदा.